नमस्कार मित्र मंडळी, स्वागत आहे तुमचं डेली ब्लॉग डे 15 मध्ये. 13 की 14 मध्ये आहे. एक मिनिट चेक करतो मी, नक्की 15वाच आहे ना? नाही 15 नाही आहे, 14 आहे. 14 तर 14 मध्ये स्वागत आहे तुमचं डेली ब्लॉग डे 14 मध्ये. हे जे कमलचा स्पॉट आहे आपला इथला, पाणी खाली गेलेलं आहे. पाणी खाली उतरलं की ते पूर्ण जातात, कमल तिथंच राहतात आणि मग ते सगळं निघून जातं. त्याच्यामुळे आता कोणी येऊ नका असं मी म्हणेन, कारण सगळं गेलंय तिथला. परत तुम्ही याल आणि तुमचा मूडअप होईल, त्याच्यामुळे बेस्ट आहे, येऊ नका. तर मित्रांनो, आजचा जो ब्लॉग होणार आहे काही नाही होणार आहे. म्हणजे काय नाही, म्हणजे आपण कुठं बाहेर जाणार नाही आहोत, कुठं शूट नाही आहे. आपला जो ब्लॉग आहे ना, तो आपल्याला एडिट करायचा आहे कालचा, आणि तो आज दुपारी टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपला दुसरं काम आहे ते म्हणजे आपली यूट्यूब व्हिडिओ आज आपली पडलीच पाहिजे, काही झालं तरी. त्याच्यामुळे थोडंसं जे आहे फिनिशिंगचं काम ते आता करतो, जातो आणि ते दुपारी करतो. एक रील नाही तर 2-3 रील आहेत, पावसच्या रील आहेत, त्या एडिट करायच्या आहेत. त्याच्यामुळे सो आपला आजचा दिवस थोडा बिझी आहे. तर मग बघूया, आता जाऊन बघूया काय कसं होतं. तर मग आलेला आहे लगेच. अरे थांबायची गरज नाही. वा 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 वा. मित्रांनो सो पोचलोय मी ऑफिसमध्ये आणि आता कामाला सुरुवात करायची आहे. भाऊ लोक, गुड मॉर्निंग. काय रे, वाजले किती? एवढा वेळ लागतो यायला तुला? आज तुझं 8:30चं टायमिंग आहे ना, एवढं लेट का आलास? का केस कापायचे. काय विषय चेंज करतो बघ, डायरेक्ट केस कापायचे आहेत वगैरे. चलो थोडी मुंबई इंडियन्स ओजी आहे रे. बापरे, परवाचाच आहे तो शेपूटुटका. खतरनाक. सर्पमित्र आले होते. मला पण असं वाटतं मध्येच सर्पमित्र व्हायचं, वेंडी मस्त की साप पकडायचे आणि नंतर अरे डायरेक्ट त्या घाबरला काय नाही. हो मी आलो, त्याच्यानंतर चहा कॉफी प्यायलो, त्याच्यानंतर मी एडिटिंग करत होतो. त्याच्यानंतर अचानक खबर लागली की साप आहे तिकडे. मग मी गेलो धावत कॅमेरा घेऊन आणि बघितलेलं तर खूप मोठा साप आहे, तुम्ही बघितलं असाल. सो मस्त आजचा काहीतरी कंटेंट भेटला, पोस्टरला टाकतो मस्त की साप मोठाच्या मोठा. सो आता आपल्याला एडिटिंग करायचं आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला नंतर भेटतो डायरेक्ट संध्याकाळी. बंड्याबाई पण गेला आहे देवरुखला. सो इथे कोण नाही, म्हणजे इथं आता कुंदन खाली आहे, अथर्व पण खालीच आहे. सो आय एम अकेला. सो एडिटिंगची कामं आहेत आपली, प्लस आपलं मेन व्हिडिओचं एडिटिंगचं काम आहे. त्याच्यानंतर कालचा ब्लॉग एडिट करायचा आहे. त्याच्यानंतर आपली स्क्रिप्ट नवीन जी आहे ती आपल्याला लिखाण करायची आहे, प्लस आपल्याला एक स्क्रिप्ट वाचायची आहे वर्षावची. सो खूप सारी कामं आहेत मित्रांनो. मग कोणताही विचार न करता कामाला लागूया. सो बाय. कामं करायची टाकून इथले कॅफे आणि इकडे कारचा घेऊन मित्रांनो. सो आपण आपलं काम करत होतो आणि मला घरातून फोन आला, एक घरातून जाऊन वस्तू घेऊन यायची आहे. तर मग आता घरी जावं लागेल आपल्याला पुन्हा फणसोळ्यात जाऊन परत रिटर्न रत्नागिरीत यायचं आहे. आलाय वैताग उन्हातून जायचा, बाबा जाम ऊन आहे. पण बघूया, चला जाऊया आता, मस्तपैकी जाऊया, लगेच वस्तू घेऊन लगेच कल्टी मारूया. ओके
बाय. 2 hours later. मित्रांनो आम्ही चाललोय. येडा ड्रायव्हर आहे तो, तुला काय माहिती. अथर्व चालवू ना. तर मित्रांनो विषय असा आहे की अथर्वने गाडी कामाला दिलेली. सो आता तिचं काम झालेलं आहे. आता टेस्ट ड्राईव्हसाठी जायचं आहे आपल्याला गाडी घेऊन. तर मग आता बघूया. हा आहे अथर्व, याची गाडी आहे. काय काय टेस्ट ड्राईव्हला जायचा. राजूभाई गाडी चालवतोय फोर व्हीलर. लवकर ये. येतच नाही वरती. कसा नाही हो येत? असं पकडायचं असतं. एवढंच करायचं असतं. अरे एवढाच वरती मग येत होता माझ्या. चालवली बघितला. रिव्हर्स मारली. रिव्हर्स मारली मी गाडी. दारुगड बाई दारुगड. कुठं जायचं शर्ट घेऊन? जायचं म्हणतो तो. हा कशासाठी? टेस्ट ड्राईव्हला. म्हणजे निवडीत न्यायची गाडी. अरे होय. अथर्वची गाडी आहे. तुझे पप्पा ब्लॉग वगैरे बघतात का? नाही. हा मग ठीक आहे, मग वाचलास. पण मी बघतोय. मी लाईव्ह बघतोय. इकडे कुंदन हालचाल करू नये. कृपया हालचाल करू नये. हवा बघतोय. आहे काय कमी आहे. हवा कमी आहे. मित्रांनो आपली हवा आहे ना. बस टायरात गावाची काय गरज आहे. ए उतरा है ना. ह्याला उतरव, ह्याला उतरव. टायर मध्ये फुक. प्लॅन कॅन्सल. छावा दिसतो छावा. वाघ आमचा वाघ तयार आहे. तयार आहे. मी तयार आहे त्या काठीवर. फक्त आता अथर्वने पोरगी शोधली पाहिजे बस. चला हे काय शोधायला चाललोय. शोधायलाच चालला. हे डायरेक्ट हे फोनवर बोलतात इकडे. ते चला बसा. चलो चला माझ्या घरी चालतो. तुझ्या घरी. तो तापला रे, तो तापला ट्रिलर वाला. आपल्याला त्याला प्रत्युत्तर द्यायचंय. त्या हंड्रेड वाल्याला ना. होय. हा तो अल्टो. कोणाची आहे? वाटलं तुम्हाला. उडव तू. तो एफजेड वाला वैतागला एफजेड वाला भडकला त्याच्यात. पुढे जा. अरे आज वारा सुटलाय रे. लय वारा लय वारा सुटलाय. 110 हे बोलत 55 से चला राहू 55 से. निवलीला जायचा. ए, वडापाव खायला. काशिक पेटला. थोडासा वाचला ट्रिप साठी. आपण आलो स्पेशली ही गाडी टेस्ट करायला. एक आता हे चेंज केलं काय? लवकर. लॉर्ड अल्टो. या आहे लॉर्ड अल्टो. आपण आलोय स्वाद वडापाव सेंटर. निवळीतला खूप फेमस वडापाव. आणि इथे वडापाव खाणार आणि कल्टी मारणार. वाऱ्याच्या वेगानं. वाऱ्याच्या वेगानं धावत आलं या. 5 मिनिटं फक्त. तर विषय असा आहे की आम्ही तिकडून आलो निवळीतून आणि सगळ्यांना घाई होती. कुंदन गेला त्याच्या कामाला. फटकन धावत गेला. आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे येऊन थोडंसं बसलो होतो आणि मी आपली व्हिडिओ पोस्ट केले. आता लॅपटॉप ओपन नाही करत आहे. मी चाललोय एका ठिकाणी. मी आणि दादा चाललोय. आता आपल्या ऑफिसला सोफा हवाय तर सोफा घ्यायला निघालेलो आहे आम्ही. आपला हा आहे. याच्यासोबत अजून एक बाजूला एक इथे बसायला असा सोफा पाहिजे. तर मग तिकडे चाललोय बघायला. तो कॉर्नर सीट घ्यायचा. हा बघा असा सोफा घ्यायचा आपल्याला आपल्या घरासाठी. घरात लागणार आहे आपल्याला. त्याची किंमत काहीतरी 27च्या आसपास स्टार्टिंग आहे. आपण आता ऑफिससाठी चेअर बघतोय. हे भाई केवढा मोठा आहे रे बोडा भाऊ. ह्या इथे मी हे रत्नागिरीत असून मी इकडे कधी आलोच नाही. ज्यावेळी ऍक्च्युअली मी शूट चालू केलं म्हणजे कॉलेज लाईफ सिरीज आम्ही चालू केली. तिकडे नको बघू. कॅमेरा बघायचं नसतं. आपला सीन काय आहे इथे. सीन जो इकडे नाही. चहाचा सीन आहे. अरे इकडे इथे सीन इथे ऍक्च्युली. हां बरोबर. एक्झॅक्टली मानवरती येणार. मी एकदा भडकलो. मी बेकार भडकतो. मी पहिलंच सांगतो. हां लाडात येऊ नको. लाडात अरे पाया नको पडूस. सोन ऐक आहे वरती आहे सोन्या. एवढा त्याला सीन समजवतोय. इग्नोर मारतोय मला. हां सो गाईज एपिसोड काय सुचत नाही आहे. 20वा एपिसोड का असावा.
आणि आम्ही त्याच्या विचारात आहोत आणि चहा पितोय पैलवान नावाचा रेल्वे स्टेशनला. सो मित्रमंडळी, आम्ही सोफा वगैरे बघितलेला पण पसंत नाही आला दादाला, त्याच्यामुळे आता आम्ही आलो होतो चहा प्यायला. म्हणजे तिकडून ऑफिसमधून निघालो आणि आता चहा प्यायला आलो रेल्वे स्टेशनला. सो आता इकडून निघणार डायरेक्ट घरी थेट. आणि आजचा हा ब्लॉग मला वाटतं की एवढाच होता, पण जर एडिट करताना मला कमी वाटला तर मी काहीतरी नंतर शूट करेन नक्कीच. सो बाय, आजसाठी एवढंच. स्टे ट्यून, बाय.